झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेडा तालुक्यात बोगस बियाणे विक्रीचा सुळसुळाट। जिल्ह्यात सगळीकडे होते कारवाई, मग शिंदखेडा तालुक्यात का नाही? तालुक्यात बोगस बियाणे येतच नाही काय? शेतकऱ्यांचा सवाल। विक्रेत्यांचे कोणाशी आहे साटेलोटे, कोणाचा आहे वरद हस्त? कृषी विभागाची जाणीवपूर्वक डोळेझाक की अर्थपूर्ण तडजोडी, नेमके काय? धुळ्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलून आज 2 जून रोजी ठिकठिकाणी कारवाया केल्यात। यात तब्बल 20 लाखाचे बोगस बियाणे आढळून आले। धुळे शहरासह धुळे तालुका, साक्रीतील निजामपूर आणि शिरपूर येथेही यापूर्वी कारवाया झाल्यात। फक्त शिंदखेडा तालुक्यात आजपर्यंत एकही कारवाई झालेली नाही। याचा अर्थ शिंदखेडा तालुक्यात बोगस बियाणे येतच नाहीत का? दोंडाईच्या सह तालुक्यात बोगस बियाण्यांची विक्री होतच नाही का? शिंदखेडा तालुक्यासह दोंडाईच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे विक्रीचा सुळसुळाट सुरू असल्याचं उघडपणे बोललं जात असताना कृषी विभाग याकडे का लक्ष देत नाही? या ठिकाणी बोगस बियाणे येतच नाही असे गृहीत धरावे की कृषी विभाग याकडे मुद्दाम दुर्लक्ष करते, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे। दोंडाईचा आणि शिंदखेडा परिसरातील बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना लुटणारे कोण? ते कुणाच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा करताय, याचाही शोध घ्यायला हवा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।